परीक्षा म्हटलं की अनेक विद्यार्थ्यांचे हात थरथर कापतात। मात्र जन्मताच दिव्यांग असणाऱ्या लक्ष्मीने चक्क 12वीची परीक्षा पायाने द्यायला सुरुवात केली आहे। जिद्द आणि चिकाटीच्या जीवावर सोलापुरातील लक्ष्मी ही 12वीचे पेपर पायाने सोडवतानाचं चित्र बघायला मिळतंय। सरस्वतीच्या उपासनेसाठी लक्ष्मीच्या जिद्दीची पावलं असंच या निमित्त म्हणावं लागेल। बहुभाषिक सोलापुरातील हैदराबाद रोडवरील विडी घरकुलमध्ये लक्ष्मी शिंदे ही आपल्या कुटुंबासमवेत राहते। घरची परिस्थिती बेताची, वडील रिक्षा चालक तर आई बिड्या ओढण्याचं काम करते। त्यातच दोन्ही हात नसलेली लक्ष्मी ही मुलगी जन्मली हात नसले तरी तिच्या जिद्दी आणि चिकाटी बघून आई वडिलांनी चांगलं शिक्षण देण्याचा निर्णय घेतला। या जिद्दीनं लक्ष्मीनं 10वीची परीक्षा पूर्ण केली आणि आता ती वालचंद कॉलेजमध्ये 12वीची परीक्षा देते आणि तीही पायानं पेपर सोडवतीये। पायानं पेपर सोडवण्याच्या तिच्या जिद्दीपुढे परीक्षेला येणारे सर्व विद्यार्थी हे अवाक होतात आणि लक्ष्मीच्या जिद्दीला सलाम करतात। A.H. माणिक शेट्टी वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या आमच्या वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सच्या सेंटरला एकूण 1528 विद्यार्थी परीक्षेसाठी बसलेले आहेत आणि एकूण 62 ब्लॉक या ठिकाणी आहेत। यासाठी आम्ही आमचं कॉलेज म्हणजे वालचंद कॉलेज, HN कॉलेज आणि कस्तुरबाई कॉलेज ह्या तिन्ही बिल्डिंगमध्ये विद्यार्थ्यांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे। आज या परीक्षेचं वैशिष्ट्य म्हणजे की आमच्याकडे एक विद्यार्थिनी आहे लक्ष्मी शिंदे की जिला दोन्ही हात नाही आहेत, परंतु ती आजपर्यंत स्ट्रगल करत 10वीची परीक्षा त्यानंतर आता 12वीच्या परीक्षेला ती बसत आहे। ती पूर्णतः पायाने लिखाण करते आणि तिचं वैशिष्ट्य म्हणजे की ती हुशार देखील आहे। म्हणजे असं नाही की फक्त जुजबी मार्क मिळतात असाही प्रकार नाही। म्हणजे तिचे वडील रिक्षा ड्रायव्हर असताना देखील त्यांचीही इच्छा एवढी आहे की त्या मुलीला आपल्या शिकवलं पाहिजे। प्रतिनिधी इरफान पटेल, NTV न्यूज, सोलापूर।